नोकरीचे आमिष दाखवून निवृत्त शिक्षकाची 7 लाख रुपयांनी फसवणूक। वरुड पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। मुलाला नामांकित ठिकाणी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वारंवार तगादा लावल्यानंतर आरोपीने 4 लाख रुपये परत केले। मात्र उर्वरित आता यशोदाई मंगलम नवीन स्वरूपात। वरुड शहरातील एकमेव भव्य पूर्वमुखी मंगल कार्यालय व आकाराने सर्वात मोठे मंगल कार्यालय। लग्न हॉलमध्ये 2 ते 3 हजार पाहुण्यांची सुविधा। एका तासात 1500 पाहुण्यांकरिता बुफे स्वरूपात आरामात जेवणाची सोय। आता वरुडकरांसाठी प्रथमच संपूर्ण मंगल कार्यालयात आधुनिक डक्ट एअर कूलिंगची व्यवस्था। त्वरित 7 लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली। अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने वरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आरोपी विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील आरोपी यांनी वरुड येथील फिर्यादी यांच्या मुलाला चांगल्या पदावर नोकरी लावून देतो असे विश्वासाने सांगितले होते। आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी मुलाच्या भविष्यासाठी तब्बल 11 लाख रुपये आरोपीला दिले। काही दिवसांनंतर जेव्हा फिर्यादी यांचा मुलगा नोकरीवर जॉईन होण्यासाठी गेला तेव्हा त्याला तिथे नोकरीवर ठेवण्यात आले नाही। आरोपीने कोणतीही नोकरी लावून दिली नसल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले। आपले पैसे बुडाल्याचे पाहून फिर्यादी यांनी आरोपीला गाठले आणि मी तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करतो असा इशारा दिला। पोलिसांच्या भीतीने आरोपी मऊ पडला आणि त्याने काही दिवसात तुमचे सर्व पैसे परत करतो अशी विनवणी केली। त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने 11 लाखांपैकी 4 लाख रुपये फिर्यादीला परत केले। उर्वरित 7 लाख रुपये आरोपीने बरेच दिवस उलटूनही परत केले नाहीत। पैसे परत मागण्यासाठी गेले असता आरोपीकडून केवळ तारखा आणि पोकळ आश्वासने दिली जात होती। अखेर आपली फसवणूक झाली असून उर्वरित रक्कम परत मिळणार नाही याची खात्री पटल्याने फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली आहे। प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता वरुड पोलिसाचा तपास करीत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।